नमस्कार मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केला आहे का की बाहेरच्या जगाशी दोन हात करणं किती सोपं असतं? रस्त्यावरचा एखादा अनोळखी माणूस आपल्यावरती टीका करतो तेव्हा आपल्याला तितकं लागत नाही, पण जेव्हा आपण रक्ताच्या नात्यात, आपल्याच भावकीत आणि ज्यांच्यासोबत बालपण घालवलं अशा लोकांमध्ये असतो आणि तिथेच जेव्हा मत्सराचा विषारी धूर निघू लागतो तेव्हा मात्र मन आतून तुटून जातं. मित्रांनो, आपण रोज कष्ट करतो, रात्रीचा दिवस करतो, रक्ताचं पाणी करून घरासाठी चार पैसे कमवतो. मनात एक इच्छा असते की आपल्या प्रगतीचं कौतुक आपल्याच माणसांनी करावं. पण होतं काय? तुम्ही नवी गाडी घेतली की कोणाचे चेहरे पडतात, तुम्ही मुलांचं करिअर घडवलं की कोणाच्या घरात कुजबूज सुरू होते. दुर्दैवाने ती बाहेरची माणसं नसून आपलीच भावकी असते. हे वास्तव कडू आहे, पण ते मान्य केल्याशिवाय तुम्हाला यातून बाहेर पडता येणार नाही. भावकीतल्या लोकांचा जळफळाट ही एक अशी सायलेंट किलर गोष्ट आहे जी तुमच्या आनंदावर विरजण घालते. पण आज मी तुम्हाला अशा पद्धतीने हे 41 सल्ले सांगणार आहेत जे ऐकल्यानंतर तुम्ही या मानसिक जाळ्यातून कायमचे मुक्त व्हाल. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया. नंबर 1, यशाचा गाजावाजा टाळा. अनेकदा आपण आनंदाच्या भरात आपल्या मोठ्या प्लॅन्सबद्दल सांगून टाकतो, पण लक्षात ठेवा, प्रत्येकाला तुमचं यश बघून आनंद होईलच असं नाही. तुमची प्रगती गुप्त ठेवा, ती तुमच्या कामातून दिसू द्या. नंबर 2, माहितीचा अधिकार स्वतःकडे ठेवा. घराचे आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक वाद भावकीत कधीच सांगू नका. तुमची कमजोरी ही त्यांच्यासाठी मनोरंजन असते आणि तुमची ताकद त्यांच्यासाठी धोका. त्यामुळे माहिती देताना खूप विचार करा. नंबर 3, अपेक्षांचा त्याग करा. आपण विचार करतो की मी तर त्यांच्या मुलांच्या लग्नात एवढी मदत केली, मग ते माझ्यावर असे का वागतात? हीच अपेक्षा आपल्याला दुखावते. लोकांकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. नंबर 4, स्वविकासावर लक्ष द्या. जळणाऱ्या लोकांचं कामच तुम्हाला विचलित करणं असतं, पण तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या स्वप्नांवर केंद्रित करा. तुमची प्रगती इतकी वेगात असावी की टीका करणाऱ्यांना तुमच्याकडे बघण्यासाठी मान वर करून बघावं लागेल. नंबर 5, तुमच्या ऊर्जेचं संरक्षण करा. प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसू नका. तुमच्याबद्दल कोणी काही अफवा पसरवली तर ती दुरुस्त करण्याच्या नादात आपली ऊर्जा वाया घालवू नका. तुमचे कर्म तुमच्यासाठी बोलेल. नंबर 6, प्रतिक्रिया न देणे हे श्रेष्ठ उत्तर. समजा एखाद्याने तुम्हाला टोमणा मारला, तुम्ही चिडलात, तर त्याचा हेतू सफल झाला. पण तुम्ही जर एक स्मित हास्य देऊन तिथून निघून गेलात तर त्या समोरच्या व्यक्तीच्या जळफळाटी आग दुपटीने वाढते. तुमचं मौन हे सर्वात धारदार शस्त्र आहे. नंबर 7, मानसिक शांततेची किंमत ओळखा. वाद घातल्याने तुम्ही एखादी वेळ जिंकू शकाल, पण तुमची मानसिक शांतता हरवून बसाल. लक्षात ठेवा, ज्यांच्या घरात स्वतःची शांतता नसते ते दुसऱ्यांच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करतात. नंबर 8, गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा. भावकीतले अनेक जण तोंडावर खूप गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्याबद्दल विष ओकतात. अशा सफेद हत्तींना ओळखा. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. नंबर 9, चुकीच्या सल्ल्यांना नाही म्हणायला शिका. अनेकदा भावकीतले ज्येष्ठ लोक अनुभवाचा बहाणा करून तुम्हाला मागे खेचणारे सल्ले देतात. आदर ठेवा, पण निर्णय स्वतःच्या बुद्धीने आणि आजच्या काळाचा विचार करून घ्या. नंबर 10, तुलनेचा फास टाळा. त्यांच्या मुलाला एवढं मिळालं, मला का नाही, हा विचार तुम्हाला कधीच सुखी होऊ देणार नाही. देवाने प्रत्येकाचा वेळ आणि नशीब वेगळं दिलेलं आहे. स्वतःचा प्रवास स्वतःच्या वेगाने पूर्ण करा. नंबर 11, आपल्या सीमारेषा निश्चित करा. भावकी म्हणजे तुमच्या बेडरूमपर्यंत किंवा बँक बॅलन्सपर्यंत आलेले लोक नव्हेत. त्यांना किती जवळ घ्यायचंय आणि कुठे थांबवायचंय हे तुमच्या हातात आहे. लक्ष्मण रेषा ओलांडू देऊ नका. नंबर 12, वेळेचा सदुपयोग करा. जे लोक तुमच्या मागे तुमची उणी काढतात त्यांच्याबद्दल चर्चा करण्यात 1 मिनिटही वाया घालवू नका. तो वेळ तुमच्या मुलांसोबत किंवा स्वतःच्या छंदासाठी वापरा. नंबर 13, आर्थिक स्वातंत्र्य. पैसा हा जगातला सर्वात मोठा कॉन्फिडन्स आहे. जेव्हा तुमची आर्थिक बाजू मजबूत असते तेव्हा जळणारे लोक आपोआप लांब राहतात. पण या पैशाचा वापर कधीही कोणाला तुच्छ लेखण्यासाठी करू नका. नंबर 14, नम्रतेचा दागिना.
तुम्ही कितीही श्रीमंत झालात तरी तुमच्या वागण्यातला साधेपणा जाऊ देऊ नका. तुमची नम्रता पाहून जळणाऱ्या लोकांकडे तुम्हाला नाव ठेवायला कोणतीही जागा उरणार नाही. नंबर 15, नाती आणि व्यवहार यांची गल्लत नको. नातं रक्ताचं असलं तरी व्यवहार मात्र पैशाचा आणि न्यायाचा असावा. भावकीत व्यवहार करताना नेहमी पारदर्शक करा, जेणेकरून कोणालाही बोट दाखवायला जागा उरणार नाही. नंबर 16, नकारात्मकता टाळा. जे लोक सतत रडगाणे गातात किंवा इतरांच्या तक्रारी करतात त्यांच्या सहवासात राहू नका. त्यांची नकारात्मकता हळूहळू तुमच्यातही उतरू शकते. नंबर 17, तुमचं हास्य हे त्यांचं अपयश. तुम्ही संकटात असतानाही जर हसत राहिलात, जर दळणाऱ्या लोकांचा अर्धा पराभव तिकडेच होतो. त्यांना वाटतं असतं की तुम्ही रडावं, पण तुमची जिद्द त्यांना अस्वस्थ करते. नंबर 18, आत्मविश्वास ढळू देऊ नका. लोक तुमच्यावर दगड मारतील, पण त्या दगडांचा वापर करून स्वतःचा इमला उभा करा. स्वतःवरचा विश्वास ही तुमची खरी संपत्ती आहे. नंबर 19, सोशल मीडियाचा शहाणपणा. आजकाल लोक जेवणापासून ते पर्यटनापर्यंत सगळं स्टेटसवर ठेवतात. भावकीतले लोक याच गोष्टींचा वापर करून तुमच्याबद्दल चुकीचे तर्क लावतात. आपलं सुख जगाला ओरडून सांगण्याची गरज नाही. नंबर 20, नजर आणि ऊर्जा. मानवी डोळ्यातून आणि विचारांतून निघणारी ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते. म्हणूनच आपल्या अतिशय आनंदाच्या गोष्टी फक्त जवळच्या लोकांपर्यंतच ठेवा. नंबर 21, समाधानी राहण्याची वृत्ती. तुमच्याकडे जे आहे त्यात आनंद मानायला शिका. तुम्ही समाधानी आहात हे बघून समोरच्याचा मत्सर आपोआप कमी व्हायला लागतो किंवा तो हतबल होतो. नंबर 22, क्षमाशीलता पण सावधानता. एखाद्याने तुमचं नुकसान केलं असेल तर त्याला माफ करा. राग मनात धरला तर तुमचंच रक्त जळेल, पण माफ केलं याचा अर्थ पुन्हा त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणं नव्हे. साप कितीही पाळला तरी तो शेवटी डसणारच, हे लक्षात ठेवा. नंबर 23, मनाचा मोठेपणा. कधी कधी समोरच्याच्या अज्ञानावर दया करा. जळणारी माणसं मुळात स्वतःच्या आयुष्यात दुःखी असतात, म्हणूनच ती दुसऱ्याच्या सुख सहन करू शकत नाही. त्यांच्याकडे एक बिचारा म्हणून बघा. नंबर 24, भविष्याचा वेध घ्या. जुन्या वादात अडकून पडू नका. त्यांनी 10 वर्षांपूर्वी माझ्याशी असं केलं होतं हे सांगत राहिलात तर प्रगती कधी करणार तुम्ही? पुढे चालत राहा. नंबर 25, संस्कारांची शिदोरी. तुमच्या पुढच्या पिढीला भावकीतल्या राजकारणांपासून दूर ठेवा. त्यांना कोणाचा द्वेष करायला शिकवू नका, तर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायला शिकवा. नंबर 26, कौटुंबिक एकोपा. तुमच्या स्वतःच्या घरात पती, पत्नी, मुलं इतकं प्रेम ठेवा की बाहेरून कोणीही येऊन तुमच्यात फूट पाडू शकणार नाही. घरची फूट हीच भावकीची मोठी संधी असते. नंबर 27, शक्तीचा योग्य वापर. तुमच्याकडे सत्ता किंवा पैसा असेल तर त्याचा वापर भावकीला दाबण्यासाठी करू नका, तर स्वतःला अधिक उंचावण्यासाठी करा. नंबर 28, मदत करा पण उपकार नको. कोणाला गरज असेल तर निस्वार्थीपणे मदत करा, पण त्या मदतीचं भांडवल करू नका. तुमचं चांगलं वागणं हे तुमच्यावर जळणाऱ्यांसाठी सर्वात मोठं कोडे असेल. नंबर 29, कर्माचा सिद्धांत लक्षात ठेवा. पेरलं तसं उगवतं. जो आज तुमच्यासाठी खड्डा खणतोय उद्या तो स्वतः त्यात पडणार आहे. तुम्हाला शिक्षा देण्याची गरज नाही. वेळ स्वतः सगळ्यांचा हिशोब पूर्ण करते. नंबर 30, ईश्वरी सत्तेवर विश्वास. शेवटी तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा. जगाचा मालक वर बसला आहे. जो दुसऱ्याचं वाईट इच्छितो त्याचं कधीही चांगलं होत नाही. तुम्ही फक्त तुमच्या कर्माशी एकनिष्ठ राहा. नंबर 31, नाही म्हणायला शिका. अनेकदा भावकीतले लोक तुमच्या वेळेचा किंवा पैशांचा गैरफायदा घेतात, कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही नाही म्हणू शकत नाही. एखाद्या गोष्टीमुळे तुमचं नुकसान होत असेल किंवा तुम्हाला ती गोष्ट पटत नसेल तर स्पष्टपणे पण सभ्य भाषेत नाही म्हणायला शिका. तुमचा खंबीरपणा त्यांना तुमच्या सीमांची जाणीव करून देतील. नंबर 32, त्यांच्या यशाचे खोटे साक्षीदार होऊ नका. जेव्हा जळणारे लोक मुद्दाम त्यांच्या छोट्या गोष्टींचं मोठेपण तुमच्या समोर मिरवतात तेव्हा त्यांना कमी लेखू नका, पण खूप जास्त भावही देऊ नका. छान आहे एवढं म्हणून विषय संपवा. तुम्ही जितकी जास्त उत्सुकता दाखवाल तितका त्यांचा अहंकार वाढतो. नंबर 33, सण उत्सवात मर्यादित सहभाग ठेवा. कौटुंबिक कार्यक्रमात जा, पण तिथे गप्पांच्या नावाखाली होणाऱ्या चुगल्या किंवा गॉसिपिंग पासून लांब राहा.
आपलं अस्तित्व तिथे दाखवा, पण चर्चेत गुंतू नका. यामुळे तुमची प्रतिमा एक गंभीर आणि प्रगल्भ व्यक्ती म्हणून तयार होईल. नंबर 34, स्वतःच्या प्रगतीचे पुरावे दाखवणं बंद करा. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण किती कष्ट करतोय हे भावकीला सांगावं, जेणेकरून ते आपल्याला समजून घेतील. पण जळणाऱ्या लोकांसाठी तुमचे कष्ट हा विषय नसून तुमचं यश ही समस्या असते. त्यामुळे त्यांना काहीही सिद्ध करून दाखवण्याच्या फंदात पडू नका. नंबर 35, इतरांच्या माध्यमातून निरोप पाठवणं टाळा. भावकीत वाद असेल तर तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून संवाद साधू नका, कारण मधली माणसं अनेकदा मिर्च मसाला लावून गोष्टी सांगतात, ज्यामुळे आग अधिक भडकते. जे काही असेल ते प्रत्यक्ष आणि स्पष्ट ठेवा. नंबर 36, अपमानाला शांततेने गिळा आणि यशाने उत्तर द्या. जर कोणी जाहीरपणे तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर तिथेच आरडाओरडा करून स्वतःची पातळी खाली आणू नका. तो अपमान मनात साठवून ठेवा आणि त्याचा वापर तुमचे साम्राज्य उभं करण्यासाठी इंधन म्हणून वापरा. नंबर 37, स्वतःच्या मुलांची तुलना त्यांच्या मुलांशी करू नका. ही सर्वात मोठी चूक आपण करतो. माझा मुलगा त्यांच्या मुलांपेक्षा हुशार आहे हे सिद्ध करण्याच्या नादात आपण मुलांवर दबाव आणतो. मुलांना या भावकीच्या स्पर्धेतून लांब ठेवा. त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या. नंबर 38, माहितीचे स्रोत ओळखा. तुमच्या घरातील माहिती त्यांच्यापर्यंत नेमकी कशी पोहोचते यावर लक्ष द्या. कधी कधी आपल्याच घरातील एखादी व्यक्ती नकळतपणे बाहेर जाऊन माहिती पुरवत असते. हे लिकेज थांबवणं खूप गरजेचं आहे. नंबर 39, त्यांच्या दुःखात मात्र नक्की सहभागी व्हा. कोणी तुमच्यावर कितीही जळत असेल तरी त्यांच्या घरातील संकट काळात किंवा दुःखात माणुसकी म्हणून नक्की उभे राहा. यामुळे तुमची उंची वाढते आणि समोरच्याला स्वतःच्या वागण्याची अत्यंत लाज वाटते. नंबर 40, भावनिक ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका. आपण एकाच रक्ताचे आहोत असं म्हणून अनेकदा आपली फसवणूक केली जाते. रक्त महत्त्वाचं आहेच, पण जो तुमच्या प्रगतीवर जळतो तो रक्ताचा सन्मान करत नाही, हे लक्षात ठेवा. भावनांपेक्षा तर्काला महत्त्व द्या. नंबर 41, तुमच्या छंदांमध्ये रमून जा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामात किंवा छंदात, उदाहरणार्थ वाचणे, फिरणे, व्यायाम करणे व्यस्त असता, तेव्हा तुम्हाला भावकीच्या कुरापतींकडे लक्ष द्यायला वेळच उरत नाही. तुमची व्यस्तता ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी चपराक असते. मित्रांनो, भावकीतले लोक जळतात कारण तुमच्यात ते काहीतरी खास पाहतात जे त्यांच्यात नाही. त्यांचा मत्सर म्हणजे तुमचं यश आहे. हे लोक तुमच्या आयुष्यात अडथळे म्हणून नाही तर तुम्हाला अधिक खंबीर बनवण्यासाठी आले आहेत, असा विचार करा. आजचा हा आरसा तुम्हाला हेच सांगतोय की दुसऱ्यांच्या मत्सरापेक्षा तुमचं स्वतःवरचं प्रेम आणि तुमचं ध्येय खूप मोठं आहे. त्यामुळे आजपासून या जळणाऱ्या लोकांसाठी रडणं सोडा आणि स्वतःच्या प्रगतीकडे लढायला सुरुवात करा. हा बदल एका दिवसात होणार नाही, पण आजचा तुमचा एक छोटासा निर्णय तुमचं उद्याचं जगणं सुसह्य करेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल, हा सल्ला मनापासून पटला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा ज्याला आज कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, प्रगती करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.